कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पेणच्या खाऊ गल्ली परिसरामध्ये गांजा विक्रीसाठी वापरली जात असलेली टपरी नगरपालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी पेण पोलिसांनी 1 किलो 298 ग्राम गांजासह एका महिलेला अटक केल्यानंतर ही टपरी अंमली पदार्थ विक्रीसाठी वापरली जात असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवरती नगरपालिकेने तातडीने कारवाई करत मंगळवारी सकाळी संबंधित टपरीवरती जेसीबी चालवून ती हटवली आहे. नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. खाऊ गल्ली परिसरात महिलांना रोजगार मिळावा यासाठी टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या, मात्र त्याचाच गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या कारवाईवेळी अतिक्रमण विभाग प्रमुख महेश वडके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. बेकायदेशीर धंद्यांवरती कठोर कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिलाय. मध्ये नगरपालिकेच्या पेण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक वाईट घटना अशी घडली. अंमली पदार्थांचं विक्री करताना एक महिला पोलिसांच्या ताब्यात सापडल्यामुळे पेणमध्ये भरपूर खळबळजनक वातावरण निर्माण झालं. त्यामध्ये त्या महिलेवर गुन्हा दाखल होऊन आता पोलीस स्टेशनला त्याची कार्यवाही चालू आहे. तर सदर महिला ही खाऊ गल्लीत टपरी टाकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती असं दाखवण्यात येत होतं, परंतु गांजा विक्री करताना ते आढळल्यामुळे नगराध्यक्ष मॅडम प्रीतमताई पाटील यांच्या आदेशानुसार त्या टपरीवर त्वरित आणि कडक आणि कठोर कारवाई करण्यात आली. कारण का गांजा किंवा अंमली पदार्थ विक्री हा कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे. तर सदर उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांना इथे मार्गदर्शन करून सहकार्य करून या टपरीमध्ये उदरनिर्वाहाचा एक त्यांना मार्ग मिळून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा अशा पद्धतीने नगरपालिका त्यांना सहकार्य करते. परंतु यात असे अंमली पदार्थ किंवा गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही गोष्टी इथे घडत असतील तर नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.